हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा चॅनलवर। भावना आणि सिद्धूची लगीन घाई सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने भावना आपल्या भावंडांसोबत आपल्यासोबत आहे। तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। कसे आहात? कमाल। माझे दोन लाडके भाऊ तुमच्याशी बोलायला फार उत्सुक आहेत। ते माझ्याबद्दल काय बोलतात हे तुम्हाला माहितीच आहे, पण आता या कॅमेरावर काय वेगळं बोलतायत ते तुम्ही बघूया। आम्ही काय वेगळं बोलणार, जे आहे तेच बोलणार, तसंच बोलत असतो। जे आहे तेच। लगीन घाई कशी सुरू आहे? खूप कामं करून आलायस म्हणाला। मी आत्ताच तुम्हाला काय सांगू, केवढा प्रवास करून आलो। या व्हेन्यू मिळत नव्हता, त्यामुळे म्हणजे आता समजलं तुला व्हेन्यू मिळत नव्हतं त्याला, म्हणजे लग्नाचे किती कामं केले ती शोधाशोध करता करता आम्ही इथेच घरातच करू म्हटलं। म्हणून आता खर्च तेवढा कमी। संतोषचं ऐकलं असतं तर खूप खर्च वाचला असता। पण दादांनी आता सांगितल्याप्रमाणे मुलाकडच्यांच्या बंगल्यातच आपण लग्न करतोय आणि फॉर्च्युनेटली कशी बशी झाली आहे मी आता लग्नाला तयार। तर लग्नात काही विघ्न न येता लग्न पार पाडू देईल आमचा दादा असं आम्हाला वाटतंय। मी कशाला विघ्न पार पाडणार मला सांग। त्याला असं होतं ना की जावी लवकरात लवकर, पण सिद्धू बरोबर का हा एक प्रश्न आहे। हो ते आहे। नंतर परत संतोषचे ग्रह फिरायला पण तेच आहे ना की मग सर समजा तिकडून पैसा उकळता आला असता तर तो चान्स गेला। बरोबर। त्यामुळे माझे दोन दिव्य भाऊ त्यांनी खूप मेहनत केली आहे पण या लग्नासाठी ते दिसतंय आणि ते खूप आनंदात आहेत। मी चालल्यामुळे ते खूप आनंदात आहेत आता। पण नाही आम्हाला एक तिची रूम मोकळी मिळणार ना आता। काही नाही देणार नाही, तिकडे मस्त एकटा नाही, मी आणि तू काहीतरी प्लॅन करणार। माझं ऑफिस वगैरे करेन, माझे वेगवेगळे प्लॅन्स आहेत ते करेन। ओके, पाऊस सुरू झालेला आहे। पाऊस आला, आपण पावसाळ्यात शूटिंग करतो।